श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शाबूचे वडे. तेलात एकही वडा फुटणार नाही किंवा तेलकट होणार नाही. त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो करा. नक्की वडे चांगले होतील. हे बघा किती छान. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत जा. बघा मी एक वडा तुम्हाला दाखवते तोडून आता. हे बघा आतून किती व्यवस्थित छान सारण शिजलंय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मी 5-6 बटाटे शिजवून घेतले. तर नंतर शाबू घेतला, अर्धा पाऊण किलो शाबू आहे. 2 चमचे मीठ, 3 चमचे हिरवं तिखट आणि शाबू हे शेंगदाण्याचं कूट. बघा मी शाबू असा व्यवस्थित चोळून घेते, म्हणजे पीठ मळल्यासारखं करून घेते आहे. ह्याच्यामुळं काय होतं ना, वडे तेलात फुटत नाही. ही ट्रिक केल्यामुळं, ही टिप्स वापरल्यामुळं. मग हे बघा शिजलेले बटाटे आहे ना, मी खिसणीने खिसून घेते. सगळे बटाटे असेच आपण आता कुस करून घे, किंवा तुम्ही हाताने कुस करू पण शकता. खिसणीने खिसले ना कसं एकही त्याच्यामध्ये बटाट्याचा असं तुकडा राहत नाही, त्यामुळे व्यवस्थित एकजीव मिश्रण व्हायला मदत मिळते. बघा मी सगळे बटाटे खिसून घेतले. तर आता सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचं. बघा मी बटाटे सगळे मिक्स करून घेतले. आता त्याच्यामध्ये आहे ना घेतलेलं 2 चमचे मीठ होतं ना, ते मीठ टाकून घेते मी. आणि हिरवी मिरची मी मिक्सरमधनं काढून घेतली. ह्याच्यामध्ये तुम्ही जिरे पण ॲड करू शकता. मी फक्त मिरचीच वाटली आहे. आणि शेंगदाण्याचं कूट लागन तसं घ्यायचं. थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. जास्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही. शेंगदाण्याचं कूट जर जास्त झालं ना, किंवा बटाटा जरी जास्त झाला ना, तरी वडे तेलकट होतात. बघा हे मिश्रण मी सगळं एकजीव केलं आहे. आता आपण त्याचे वडे करून घेऊ. मी मीडियम आकाराचे वडे केलेत. बघा व्यवस्थित आहे ना, हातावर थापून व्यवस्थित घ्यायचे हे गोल करून. मी असेच आहे ना 5-6 वडे तयार करून घेते. बघा हे मी असे वडे तयार करून घेतले, त्याला आकार देऊन घेतला आहे गोल. आता कढईत तेल ठेवायचं. तेल तापले का नाही बघायचं. थोडंसं वरी गरम लागलं ना हाताला आपल्या, तेल तापले म्हणायचं. बघा मी आता वडा सोडून घेते. कसं बुडबुड करायलेत वडे. पहिलं मोठाच गॅस ठेवायचा बरं का सुरुवातीला. मोठ्या गॅसवरच वडे टाकायचे, कारण त्याला थोडासा आकार यायला. आणि एकदा टाकले ना वडे त्याच्यामध्ये तेलात की 1 मिनटं आहे ना त्याला हलवायचं नाही. तुम्ही जर लगेच हलवता तर मग ते मिश्रण सगळीकडे पसरतंय. 1 मिनटं मग तेलात बघा वडे झाले ना की मग पलटून घ्यायचे. हे बघा मी कशी पलटून घेते वडे. आणि असे पलटून घेतले की 1 मिनटं ठेवायचे आणि गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर वडे शिजू द्यायचे. तळले ना वडे म्हणजे आतून शिजतात पूर्ण. हे बघा आता हे वर आलेत ना वडे, म्हणजे आतून पूर्ण शिजलेत. आतून कच्चा राहिलेला नाही आहे वडा. आणि टम्म फुगलेत पण चपटे झाले नाहीत किंवा तेलकटही नाहीत होत. आता बघा मी काढून दाखवतेच. हे बघा 2 मिनटं ठेवले मी, आता काढतीये. बघा कसे फुगलेत. मी पुन्हा एकदा आता तेलामध्ये वडे टाकून दाखवते तुम्हाला. गॅस मोठा ठेवायचा. बघा तेल आपलं एकदम व्यवस्थित तापलेलं आहे. मोठ्या गॅसवरच वडे तळू द्यायचे. थोडा वेळ आकार येऊ द्यायचा त्या वड्यांना. आणि मग अशी सांगितलं तसंच पलटी करून घ्यायचं आणि थोडंसं बारीक गॅस करून नंतर ना ते ठेवून द्यायचं. मग वडे वर येतील. हे बघा मी आता मध्यम गॅस करते. तुमचा एकही वडा फुटणार नाही तुम्ही जर या पद्धतीने केलं तर.
बघा तेलात वरी तरंगायला लागले तर वडे, म्हणजे आतून व्यवस्थित शिजलंय त्याचं सारण आणि वडे व्यवस्थित तळलेत. चला तर मी 2 मिनटं ते वडे इकडून इकडं करून काढून घेतले. बघा आपले वडे तयार आहेत. खूप छान होतात, तेलकट होत नाही, काही नाही. तुम्ही कधीही नक्की करून बघा. चला तर मग वडे या खायला. बघा मी तुम्हाला आतून वडे दाखवते, तोडून दाखवते एक वडा. बघा आतून किती छान शिजलाय आपला वडा आणि तेलकटही नाही झाला. लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.